नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चालू घडामोडींची सिरीज पाहत आहोत, ज्याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे, कंबाईन गट ब पूर्व परीक्षा आणि गट क पूर्व परीक्षा 2024 यांच्यासाठी आवश्यक असलेला जितका महत्त्वाचा फॅक्च्युअल डेटा आहे तर तो आपण या सिरीजमधून कव्हर करत आहोत। त्याच्यामध्ये आपण पहिले 2 भाग केलेले आहेत, हा आपला तिसरा भाग असणार आहे। हे जे पोस्टर तुम्ही बघत आहात तर ती आपली कंबाईन PYQ एनालिसिसची बॅच आहे, जी बॅच जवळजवळ 2000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली अशी ही आपल्या कंबाईन पूर्व परीक्षेसाठी अत्यावश्यक असलेली आयोगाच्या 2017 पासून गट ब गट क STI ASO या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस डिटेल ॲनालिसिस असलेली अशी ही बॅच आपल्या ॲपवरती आहे। त्याच्याबद्दलची सगळी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आपण स्टार्ट करूया। मागच्या वेळेस आपण कुठपर्यंत बघितलेलं होतं तर ओडिसा 8व्या अनुसूचीमध्ये कुई भाषेचा समावेश करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे, इथपर्यंत आपण दुसऱ्या भागात बघितलेलं आहे। पुढचं बघा तर महाराष्ट्र जो नाही भारत आहे, चुकलं, पहिलंच शब्द चुकला। काय की हा प्रश्न ऑलरेडी आयोगाने आपल्याला विचारून झालेला आहे, त्यामुळे सेम प्रश्न आपल्याला रिपीट होणार नाही की रेमिटन्स प्राप्त करणारा भारत हा जगातला 1 नंबरचा देश आहे। रेमिटन्स प्राप्त करणारा भारत आणि भारताने 185 अब्ज डॉलर्स इतका रेमिटन्स जो आहे, हा रेमिटन्स इतका प्राप्त केलेला आहे भारताने। ठीक आहे, त्यानंतर पुढचा आहे FDI। तर FDI म्हणजे जगामधली जी FDI ज्या देशांमध्ये FDI जात आहे तर अशा क्रमवारीमध्ये भारताचा क्रमांक आहे 8वा। भारताचा क्रमांक आहे 8वा। मग पहिला क्रमांक कोणाचा आहे तर पहिला क्रमांक आहे अमेरिकेचा, त्यानंतर दुसरा क्रमांक आहे चायनाचा आणि तिसरा क्रमांक आहे सिंगापूरचा, ज्यांच्याकडे सगळ्यात जास्तीत जास्त FDI जी आहे ही FDI जात आहे। ठीक आहे, हे एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 8वा। भारतामध्ये येणारी जी FDI आहे त्याचा क्रम वेगळा। भारत जिथे FDI करतो म्हणजे भारत जिथे दुसऱ्या देशांमध्ये गुंतवणूक करतो ती क्रमवारी वेगळी आणि ही क्रमवारी वेगळी आहे। ठीक आहे, तो सगळ्यांमध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही। आणखीन एक की ही जी PDF आहे तर ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेली आहे। जेवढे काही आपण ही लेक्चरची सिरीज करत आहोत, ही लेक्चरची सिरीज बघितल्यानंतर तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी म्हणून ही संपूर्ण PDF मी टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये माहिती आहे, तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता। म्हणजे एकदा तुम्ही नजर मारली तर तुमचं ते सगळं रिवाइज होईल। त्यानंतर आपल्या भारतामध्ये जगातलं सगळ्यात मोठं व्यापारी संकुल जे आहे, जे की अमेरिकेच्या व्यापारी संकुलापेक्षा सुद्धा मोठं असलेलं जे संकुल आहे, अमेरिकेचं पेंटागॉन जे आहे, अमेरिकेचं संरक्षण मुख्यालय आहे पेंटागॉन, त्याच्या विस्तारापेक्षा सुद्धा मोठं असलेलं अशी मोठी व्यापारी संकुल आपण आपल्या देशामध्ये गुजरात या ठिकाणी बांधलेलं आहे आणि त्याचं नाव आहे सुरत डायमंड बोर्स। त्याचं अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाचं क्षेत्रफळ आहे 65 लाख चौरस फूट आणि याचं क्षेत्रफळ आहे 67 लाख चौरस फूट। त्याच्यामध्ये 15-15 मजल्याचे असे 9 टॉवर जे आहेत, हे 9 टॉवरचा याच्यामध्ये समावेश आहे। आता याचं वास्तुविशारद कोण आहेत तर सोनाली आणि सोनाली आणि मनीत रस्तोगी आहेत। हे दोघं काय आहेत, हे दोघं जण याचे वास्तुविशारद आहेत। एवढंच लक्षात ठेवायचे, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही। त्याच्यानंतर इरकॉन आहे आणि राईट्स ह्या ज्या 2 कंपन्या आहेत, ह्या 2 कंपन्या कशा संदर्भात आहेत तर रेल्वे संबंधातल्या पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या अशा या 2 कंपन्या आहेत, ज्यांना आपण नवरत्न कंपन्यांचा दर्जा दिलेला आहे। आणि टोटल आपल्याकडे 13 महारत्न कंपन्या ज्या आहेत, त्या 13 महारत्न कंपन्या आपल्या देशामध्ये आहेत। आता ज्यावेळेस आपण महारत्न हा जेव्हा दर्जा देतो कुठल्याही कंपनीला तर आपण कधी देतो तर त्या कंपनीची 3 वर्षांची उलाढाल 25,000 कोटी रुपयांची असेल। 3 वर्षांसाठी एका वार्षिक वर्षाची उलाढाल 25,000 कोटींची असेल। त्यानंतर 3 वर्षांसाठी त्यांचा वार्षिक नेटवर्थ 15,000 कोटींपेक्षा जास्त असेल आणि त्यांचा निव्वळ नफा 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा कंपनीला आपण महारत्न कंपनीचा दर्जा देतो। आणि हा जो दर्जा आहे, हा दर्जा देशातल्या 13 कंपन्यांना, ते खोडलं गेलं, देशातल्या 13 कंपन्यांना हा आपण दर्जा दिलेला आहे। इरकॉन आहे, राईट्स आहे,
तर ह्या ज्या कंपन्या आहेत, इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन लिमिटेड होती, तिचंच नाव नंतर इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन इंटरनॅशनल असं केलेलं आहे, इरकॉन. आणि राईट्सचं नाव आहे रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिसेस, म्हणजे पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या दोन्ही पण रेल्वेच्या कंपन्या आहेत. ह्या लक्षात ठेवा, या दोघींना नवरत्न कंपनींचा दर्जा दिलेला आहे. 13 महारत्न आहेत आणि 16 नवरत्न कंपन्या आपल्या देशामध्ये आहेत. यानंतर महाराष्ट्राचं पहिलं निर्यात धोरण आपण आणलेलं आहे. महाराष्ट्राचं पहिलं निर्यात धोरण, त्याच्यामधून आपल्याला काय करायचं असतं, जास्तीत जास्त रोजगार निर्माण करायचा असतो. हे सगळे सर्वसाधारण लक्ष्य असतात, उद्दिष्ट असतात. जास्तीत जास्त रोजगार निर्माण करायचा. निर्यात जी आहे, आपल्या राज्याची निर्यात ही आपल्याला जास्तीत जास्त करायची असते. तर ही निर्यात करायची किती आहे आपल्याला, तर आपल्या राज्याची निर्यात 7% आपल्याला 14% न्यायची आहे. म्हणजे आपल्या राज्याची निर्यात आपल्याला दुप्पट करायची आहे. 2023-24 आणि 2027-28 पर्यंत हे जे निर्यात धोरण आहे, हे निर्यात धोरण चालू असेल. 72 अब्ज डॉलरवरून आपली निर्यात आपल्याला 150 अब्ज डॉलरपर्यंत न्यायची आहे आणि 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आपल्याला आकर्षित करायची आहे. म्हणजे FDI आपल्याला इतका आपल्या राज्यामध्ये आणायचा आहे. सो महाराष्ट्राचं हे पहिलं निर्यात धोरण आहे. त्याच्यामध्ये 30 निर्यातीभिमुख पायाभूत सुविधा विकास प्रकल्प आपल्याला राज्यामध्ये निर्माण करायचे आहेत. जास्तीत जास्त रोजगार निर्माण करायचा आहे. जास्तीत जास्त FDI आपल्याला आपल्या राज्यामध्ये आणायचा आहे. पुढचं आहे आपल्या राज्याचं महाराष्ट्राचं नवीन वस्त्रोद्योग धोरण आहे. आणि या नवीन वस्त्रोद्योग धोरणामध्ये आपण 6 टेक्स्टाईल पार्क जे आहेत, हे 6 टेक्स्टाईल पार्क आपण याच्यामध्ये विकास म्हणजे या वस्त्रोद्योग धोरणामध्ये आपण 6 टेक्स्टाईल पार्क बनवणार आहोत. याच्यामध्ये एक विकास महामंडळ जे आहे, हे विकास महामंडळ म्हणजे वस्त्रोद्योग विकास महामंडळ आपण याच्यामध्ये स्थापन करायचं आहे. 5 लाख रोजगार आपल्याला निर्माण करायचे आहेत. याच्यात पण आपल्याला 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक जी आहे, ही गुंतवणूक आपल्याला आणायची आहे. 25,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 5 लाख नवीन रोजगार आणि 6 तांत्रिक पार्क आपल्याला याच्यात निर्माण करायचे आहे. त्यानंतर पुढचं आहे परकीय व्यापार धोरण 2023. हे अतिशय महत्त्वाचं आहे. पियुष गोयल आहेत वस्त्रोद्योग मंत्री, केंद्रीय मंत्री, वाणिज्य उद्योग आणि वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी हे जे नवीन परकीय व्यापार धोरण आहे हे जाहीर केलेलं आहे. 1 एप्रिल 2023 पासून लागू झालं. मात्र याच्यात महत्त्वाचं म्हणजे याचा कालावधी किती असेल तर हे सांगितलेलं नाही, की ते लागूच राहणार आहे कंटिन्युअस, असं लक्षात ठेवा. पियुष गोयल यांनी जाहीर केलं. आपल्याला भारताचा म्हणजे याचे फीचर्स काय आहेत, सायलेंट फीचर्स किंवा उद्दिष्ट काय आहेत, तर 2 ट्रिलियनचा आपल्याला एक्सपोर्ट करायचा आहे 2030 पर्यंत. म्हणजे इतकी जास्त निर्यात आपल्याला देशामधून करायची आहे. 750 अब्ज डॉलरचा टप्पा आपण पार केलेला आहे. 760 अब्ज डॉलरचा टप्पा आपल्याला या 23-24 मध्ये ओलांडायचा आहे. त्यासोबतच टाउन ऑफ एक्सपोर्ट्स एक्सेलन्स स्कीम आपल्याला आणायची आहे. म्हणजे टाउन ऑफ एक्सपोर्ट्स निर्यातीभिमुख शहर आपल्याला निर्माण करायची आहेत. स्टेटस होल्डर स्कीम जी आहे, तर ही स्टेटस होल्डर स्कीमद्वारे नवीन निर्यातदार जे आहेत आपल्या देशांमधले त्यांची ओळख करून द्यायची आहे. त्यांच्यासाठी सुखसुविधा किंवा त्यांच्यासाठी सुविधा ज्या आहेत त्या आपल्याला प्रोव्हाइड करायच्या आहेत, जेणेकरून ते जास्तीत जास्त निर्यात करू शकतील. आणि इतर 39 शहरांव्यतिरिक्त फरीदाबाद, मिर्झापूर, मुरादाबाद आणि वाराणसी ही निर्यात उत्कृष्टतेची शहरं म्हणून यांची आपण नियुक्ती केलेली आहे. आणि यांचा आपल्याला विकास करायचा आहे 4 शहरांचा. 39 शहरं तर आहेत, त्यांच्यासोबतच फरीदाबाद, मिर्झापूर, मुरादाबाद आणि वाराणसी या निर्यात उत्कृष्टतेच्या शहरांचा आपल्याला विकास करायचा आहे. असं हे 2023चं आपलं जे नवीन परकीय व्यापार धोरण आहे पियुष गोयल यांनी सादर केलेलं आहे. आता ही जी व्यापार धोरणं आहेत किंवा परकीय व्यापारांची धोरणं आहेत, तर ही कुठल्या समितीच्या शिफारशीनुसार आली, तर 1970 ची मुदलियार समिती आहे. 62 आणि 70 असं आहे. सो त्याची मुदलियार समिती आहे आणि त्या समितीच्या शिफारशीनुसार व्यापार धोरणं आणली. त्यानंतर आबिद हुसेन समिती आहे 1985, जिथे आपण आधी वर्षावर्षांचं व्यापार धोरण जाहीर करायचो. त्यानंतर आपण त्रैवार्षिक व्यापार धोरण आणि पासबुक सिस्टीम आहे तर ते आपण आणलेलं आहे. MEIS आहे, SEIS आहे. हे आपल्या परकीय व्यापार धोरणाची काय असतात, उद्दिष्ट आहेत. ओके, सो हे सगळं एवढं लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. अतिशय महत्त्वाचा जेवढा डेटा आहे आपण फक्त तेवढाच फोकस करत आहोत. पुढचं आहे HDFC बँक जी आहे, ही जगातली 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक ठरलेली आहे. जगातली सगळ्यात मोठी बँक कुठली आहे तर JP मॉर्गन बँक आहे अमेरिकेची. त्यानंतर इंडस्ट्रियल बँक ऑफ चायना आहे आणि तिसरी बँक आहे बँक ऑफ अमेरिका आणि चौथी बँक ठरलेली आहे HDFC बँक.
देशामधली सगळ्यात मोठी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी ठरलेली आहे HDFC बँक, कारण 1 नंबर कुठली आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज आहे 1 नंबरला कंपनीचा विचार केला तर, आणि 7व्या क्रमांकाची सर्वात जास्त कर्ज देणारी म्हणून HDFC बँक ठरलेली आहे. तर हे सगळं HDFC बँक बद्दल लक्षात ठेवायचं आहे. आता जे तुम्हाला मगाशी मी म्हणत होते की FDI मध्ये म्हणजे जगाच्या FDIचा विचार केला तर भारत कितव्या क्रमांकावर होता, 8व्या क्रमांकावर होता. पहिला कोण होता, अमेरिका होता. बघा कोण होता, अमेरिका. दुसरा चायना होता आणि तिसरा सिंगापूर होता. तर भारतामध्ये जो FDI आलेला आहे, या भारतामध्ये आलेल्या FDIचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त FDI कुठून आलेला आहे, अमेरिका. अमू ट्रिक लक्षात ठेवा, अमू आणि साऊ. तर अमू म्हणजे काय, तर A फॉर अमेरिका, M फॉर मॉरिशस आहे आणि U फॉर UK. तर इथून भारतामध्ये FDI जो आहे हा आलेला आहे. आणि भारताने कुठल्या देशांमध्ये गुंतवणूक केलेली आहे, तर सिंगापूर, अमेरिका आणि UK. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असं लक्षात ठेवायचं आहे. जर क्षेत्रनिहाय आपण FDIचा जर विचार केला तर सर्वाधिक FDI आलेलं क्षेत्र कुठलं आहे, तर उत्पादन क्षेत्र आहे सर्वाधिक FDI आलेलं. त्यानंतर सेवा क्षेत्र आहे, ऊर्जा आणि बांधकाम हे सर्वाधिक आहे. उत्पादन क्षेत्र याच्यामध्ये 51% FDI जी आहे तर ती आलेली आहे. जर भारतातल्या राज्यांचा विचार केला की कुठल्या राज्यामध्ये सर्वाधिक FDI आलेली आहे, तर सगळ्या राज्यांना मागे टाकून महाराष्ट्र जो आहे प्रथम क्रमांकावर आहे, की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त FDI. त्यानंतर कर्नाटक आणि दिल्ली यांच्यामध्ये FDI आलेली आहे. आणि महाराष्ट्रातल्या FDIचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त FDI कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर याच्यामध्ये सगळ्यात जास्त FDI आलेली आहे. ही महाराष्ट्राची आहे हे लक्षात ठेवा, ही भारताची आहे हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे मला वाटतं राज्यसेवा पूर्व परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे की डिजिटल पेमेंटच्या बाबतीमध्ये एक प्रश्न आलेला होता की या जिल्ह्यामध्ये शहरांमध्ये डिजिटल पेमेंट खूप जास्त होतात, या राज्यामध्ये खूप जास्त होतात. प्रश्न येऊन गेलेला आहे 2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा. तर तोच प्रश्न आहे हा की डिजिटल व्यवहारांच्या बाबतीमध्ये कर्नाटक बेंगळुरू जे आहे हे बेंगळुरू प्रथम क्रमांकावर आहे डिजिटल पेमेंटच्या बाबतीमध्ये. हाच प्रश्न होता, हेच विधान होतं, ते बरोबर होतं. त्यानंतर मित्र ही जी संस्था आहे त्याचे अध्यक्ष कोण असतात, तर मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतात. आणि त्याचे CEO जे आहे ते CEO कोण आहेत, प्रवीण सिंह परदेशी त्याचे CEO आहेत. त्याच्यानंतर एक महत्त्वाचं ऑक्सफॅम इंटरनॅशनल हे पाहिजे होतं. राज्यसेवा पूर्व परीक्षेला एकदा याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. तर ऑक्सफॅम इंटरनॅशनल आहे. तर या ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या अहवालानुसार भारतातल्या जगाचं नाही, तर या अहवालानुसार भारतातल्या 1% श्रीमंत लोकांकडे 40% संपत्ती आहे. प्रश्न एकदा आलेला होता, 73% त्याचं उत्तर होतं. सो 1% श्रीमंतांकडे अर्धी संपत्ती जी आहे या फक्त 1% लोकांकडे आहे. म्हणजे विचार करा किती जास्त उत्पन्नाची असमानता आहे आपल्या देशामध्ये. त्यानंतर टाइम पर्सन ऑफ द इयर, तर 21ला कोण होतं टाइम पर्सन ऑफ द इयर, एलॉन मस्क होते का, एलॉन मस्क आठवा जरा. 22ला कोण आहेत, झेलेन्स्की आहेत. 23ला कोण आहे, टेलर स्विफ्ट आहे. 21चा प्रश्न राज्यसेवा 2022ला येऊन गेलेला आहे. 22चे झेलेन्स्की आणि 23चे टेलर स्विफ्ट. GDPचा जर विचार केला तर महाराष्ट्राचा GDP देशामध्ये सर्वोत्तम आहे किंवा सर्वात जास्त आहे. 15.7% GDP सह महाराष्ट्र देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. आणि त्यानंतर येतो UPचा GDP 9.2% इतका UPचा GDP आहे. साखर उत्पादनाचा विचार केला तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिला क्रमांक UP आणि दुसरा क्रमांक आहे महाराष्ट्राचा. त्यानंतर उद्योग क्षेत्रासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स आपण बारामतीमध्ये स्थापन करणार आहोत. त्यानंतर सॅम ऑल्टमॅन आहेत, या सॅम ऑल्टमॅन यांना CEO ऑफ द इयर हा जो पुरस्कार आहे टाइम मॅगझिनचा, तर तो टाइम मॅगझिनचा CEO ऑफ द इयर हा पुरस्कार सॅम ऑल्टमन यांना मिळालेला आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ इंडिया BOI, तर त्यांनी महिलांसाठी म्हणून नारी शक्ती बचत खाते जे आहे, नारी शक्ती बचत खातं सुरू केलेलं आहे. 18 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्या काही महिला आहेत त्यांच्यासाठी नारी शक्ती बचत खातं बँक ऑफ इंडिया यांनी सुरू केलेलं आहे. त्यानंतर पुढचा आहे गोंडल, राजकोट, गुजरात या ठिकाणी भारतातला सर्वात मोठा शीत तेल उत्पादन प्लांट जो आहे तर तो आपण गोंडल, राजकोट, गुजरात या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. त्यानंतर हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आहे आमा बँक, कुठे गेलं, तर आमा बँक आहे. आमा बँक कोणाची आहे, ओडिसाची आहे. पाठ आहे तुमच्या सगळ्यांचं. त्यानंतर बँक ऑफ इंडिया आहे,
स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. तर या स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा जी आहे तर ती त्रिंकोमाली श्रीलंका या ठिकाणी आपण त्या शाखेचं अनावरण केलेलं आहे. श्रीलंका या ठिकाणी त्रिंकोमाली. SBI ची शाखा आहे, निर्मला सीतारामन यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. अम्मा बँक कोणाची आहे? ओडिसाची आहे. त्यानंतर साब ही एक स्वदेशी की परदेशी कंपनी आहे. तर या परदेशी कंपनीने संरक्षण प्रकल्पामध्ये 100% थेट म्हणजे FDI प्राप्त करणारी, संरक्षण प्रकल्पांमध्ये 100% FDI प्राप्त करणारी साब ही एक स्वीडनची पहिली परदेशी कंपनी आहे. लक्षात ठेवायचं आहे, साब असं तिचं नाव आहे. पुढचं आहे विस्ट्रॉन. विस्ट्रॉन ही एक आयफोन तयार करणारी कंपनी आहे आणि ही जी आयफोन तयार करणारी कंपनी आहे तर ती टाटा समूहाने, ती जी कंपनी आहे तर तिची मालकी टाटा समूहाकडे आलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे, विस्ट्रॉन आयफोन तयार करत आहे. विस्ट्रॉन, साब, श्रीलंका, SBI, अमा बँक, क्षेत्रनिहाय FDI, त्यानंतर साखर, सेंटर ऑफ एक्सलन्स, CEO ऑफ द इयर, नारी शक्ती खाते आणि शीत तेल उत्पादन प्रकल्प गोंडल गुजरात. लक्षात ठेवा. त्यानंतर पंजाबमध्ये पंजाब सरकारने सर्वांगीण उद्योग व्यवसायांच्या विकासाला चालना देण्यासाठी म्हणून औद्योगिक सल्लागार आयोग जो आहे, औद्योगिक सल्लागार आयोगाची स्थापना केलेली आहे त्यांनी. आणि त्याच्यामध्ये असलेले जे काही त्यांचे नामवंत व्यक्ती असतील औद्योगिक क्षेत्रामधले, तर त्या औद्योगिक क्षेत्रामधल्या लोकांना ते त्याचं नेतृत्व करतील आणि त्या अध्यक्षांना औद्योगिक क्षेत्रामधल्या कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असणार आहे. म्हणजे औद्योगिक क्षेत्र कसं त्याचा विकास करता येईल त्यासाठीची म्हणून खूप चांगली ही संकल्पना आहे, खूप चांगली संकल्पना ही आहे. त्यानंतर ॲक्सिस बँक आहे. या ॲक्सिस बँकेने नंबरलेस क्रेडिट कार्ड जे आहे तर ती नंबरलेस क्रेडिट कार्ड सुविधा जी आहे ही पुरवलेली आहे. त्याच्यावरती कुठलंही तुमचा नंबर नाही आहे, एक्सपायरी डेट नाही आहे, CCV नंबर नाही आहे, काहीच नाही आहे. त्यामुळे तुमचं कार्ड जरी हरवलं तरी तुम्हाला भीती नाही. सो एक लक्षात ठेवायचं आहे, ॲक्सिस बँकने नंबरलेस क्रेडिट कार्डची सुविधा जी आहे तर ती दिलेली आहे. पुढचं आहे, हे तुम्हाला G वाटत असेल पण तो G नाही आहे, हा आहे C बँक ऑफ इंडिया. C बँक ऑफ इंडिया म्हणजे काय रे? तर कोऑपरेटिव्ह बँक ऑफ इंडिया आहे. तर या सहकारी संस्था ज्या आहेत, नागरी सहकारी संस्था आहेत, सहकारी विकास संस्था आहेत, या सगळ्यांची शिखर बँक म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक ऑफ इंडिया. तर या कोऑपरेटिव्ह बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी अजय पटेल यांची नियुक्ती झालेली आहे आणि उपाध्यक्ष म्हणून मिलिंद काळे यांची नियुक्ती झालेली आहे. काय बँकेचं नाव काय? तर कोऑपरेटिव्ह बँक ऑफ इंडिया, सर्व सहकारी बँकांची शिखर बँक, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचं आहे बँक ऑफ बडोदा. हे महत्वाचं आहे. मगाशी कोण होतं? ॲक्सिस बँक होती, नंबरलेस वाली ॲक्सिस आहे. आणि ही म्हणजे तुम्ही समजा ATM मध्ये गेलात आणि ATM नाही आहे तुमच्याकडे, मग कसं तुम्ही पैसे कसे काढणार? तर UPIचा वापर करून सुद्धा तुम्ही पैसे काढू शकता. तर ही सुविधा कोणी दिली आहे आपल्याला? ही सुविधा दिलेली आहे आपल्याला बँक ऑफ बडोदा यांनी. आणि बँक ऑफ बडोदाने UPIच्या माध्यमातून ATM सेवा किंवा ATM मधून पैसे काढण्याची सुविधा जी आहे तर ती पुरवलेली आहे बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदा आणि वरची होती बँक ऑफ ॲक्सिस किंवा ॲक्सिस बँक. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प. प्रश्न येऊन गेलेला आहे. रेशीम शेती करणाऱ्यांसाठी स्वतंत्र विमा, उत्तराखंड पाठ आहे तुमचं. इंदोर 6व्या वेळी स्वच्छ शहर, स्वच्छ भारत मोहिमेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारं इंदोर 6वं आहे आणि हरित रोखे जाहीर करणारं सुद्धा ती पहिली महानगरपालिका आहे. महानगरपालिका आहे इंदोर. त्यानंतर नूतन उन्नत अविनाश कार्यक्रम, हा जे तरुण आहे त्या तरुणांचा विकास व्हावा यासाठी म्हणून ओडिसाने नूतन उन्नत अविनाश कार्यक्रम जो आहे तर तो सुरू केलेला आहे. टाइम पर्सन ऑफ द इयर 2023 कोण आहे? टेलर स्विफ्ट आहेत. त्यानंतर महत्त्वाचं आहे GST ट्रिब्युनल जे आहे तर या GST ट्रिब्युनलमध्ये जे अध्यक्ष आहेत या अध्यक्षांचं किमान वय किती असायला पाहिजे? तर किमान वय त्यांचं 50 असायला पाहिजे. 50 वयानंतर ते अध्यक्ष होऊ शकतात GSTच्या ट्रिब्युनलमध्ये. असं सेल्स टॅक्सचं पण ट्रिब्युनल असतं, हे GSTचं ट्रिब्युनल आहे. सो या GSTच्या ट्रिब्युनलमध्ये ते जे अध्यक्ष आहे त्या अध्यक्षांचं निवृत्तीचं वय 67 वरून 70 वर्ष इतकं करण्यात आलेलं आहे. किती करण्यात आलेलं आहे? तर 70 वर्ष इतकं त्यांचं वय जे आहे हे करण्यात आलेलं आहे GST ट्रिब्युनलच्या अध्यक्षांचं वय. इथपर्यंत आपण हा जो तिसरा भाग आहे हा तिसरा भाग आपला कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग जो आहे हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. याची जी
ही जी PDF आहे ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे, तिथून तुम्ही ती पाहून घेऊ शकता.